नमस्कार, मी विनोद घाटगे. आज आपण बोलणार आहोत क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या नुकत्याच रिलीज झालेल्या हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेल्या लिहिलेल्या सिनेमाबद्दल. हा सिनेमा म्हणजे एक मला अनुभव वाटला, एक उत्तम असा अनुभव वाटला सिनेमाच्या पलीकडचा. कारण जेव्हा सिनेमा सुरू झाला तेव्हा अर्थात आपण जेव्हा ट्रेलर वगैरे बघून जातो तेव्हा आपल्याला एक माहिती असते की गोष्ट या पद्धतीनं पुढे जाणार आहे. त्याच्याही पलीकडे जेव्हा मग सिनेमा सुरू झाला तेव्हा आपोआप माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. ते यासाठी की जेव्हा ते सगळे दृश्य दिसत होती की बेंच ही माणसं जेव्हा आपल्या जुन्या शाळेमध्ये जातात, हे सगळे विद्यार्थी, माजी विद्यार्थी जे आहेत ते शाळेमध्ये जातात आणि रिव्हिजिट करतात स्वतःच्या शाळेला. त्यांच्या मग त्या आठवणी, कुल्फीवाला असेल, आईस्क्रीमवाला असेल, पॅटिसवाला असेल किंवा मग बेंच असेल, शिपाई असेल, सगळंच आपले शिक्षक असतील, ह्या सगळ्या आठवणींमध्ये जेव्हा ती सगळी मंडळी आपल्याला घेऊन जात होते तेव्हा आपसुक आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. आपण त्या दिवसांमध्ये हरवून जातो. ते माझ्याही बाबतीत घडलं. ही पहिली गोष्ट की जर तुम्हाला स्वतःचं बालपण रिव्हिजिट करायचं असेल तर हा सिनेमा पाहायलाच पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन थोडं पुढे गेल्यानंतर जेव्हा गोष्टीला सुरुवात झाली तर गोष्ट ट्रेलरवरून अंदाज आलाच होता. आणि गंमत म्हणजे आपण जेव्हा अशा पद्धतीची गोष्ट पाहतो, म्हणजे ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतं की ती शाळा जी आहे ती पाडण्यात येणार आहे. त्या शाळेसाठी ती शाळा टिकवण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र येतात. तर साधारण आपण अंदाज बांधू शकतो की गोष्ट कुठल्या दिशेने जाणार आहे. म्हणजे गोष्ट प्रेडिक्टेबल होती. एखादी गोष्ट जेव्हा प्रेडिक्टेबल असते तरीसुद्धा जेव्हा ती आपल्याला खिळवून ठेवते तेव्हा त्याची मजा वेगळीच असते. आणि ते सगळं यश जे असतं ते दिग्दर्शकाचं असतं. तेच या सिनेमाच्या बाबतीत घडतं. म्हणजे पुढे जाऊन या सिनेमाचा एंड काय होणार आहे, काय घडणार आहे हे आपल्याला माहिती असतं तरीसुद्धा आपण त्या स्टोरीमध्ये, त्या कथेमध्ये गुंतत जातो. आणि हे यश दिग्दर्शकाचं आहे. खूप हलके फुलके प्रसंग आहेत. विनोद कुठेही ताणला गेलेला नाही आहे. अमेय वाघ कमाल आहे. म्हणजे प्रत्येकाबद्दल बोलायचं म्हणजे मी बोलणार आहेच, पण सुरुवातीला आता विषय निघालाच आहे म्हणून अमेय कमाल, त्यांनी जो त्याचा रोल जो आहे, त्याची जी भूमिका आहे ती त्यांनी कमाल पद्धतीनं पार पाडली आणि मजा येते. म्हणजे त्याचे आणि तेच की कुठेही ओढून ताणून आणलेला विनोद नाही आहे. तो अगदी सहज येतो. आणि मी खरं तर म्हणजे मी कुठल्याही माध्यमांसाठी जे स्पेशल स्क्रीनिंग्ज आयोजित केले जातात तिथे हा सिनेमा पाहिला नाही आहे. मी सर्वसामान्य प्रेक्षकांसोबत पाहिला. त्यामुळे मला तो इम्पॅक्ट जाणवत होता की प्रेक्षकांवर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट काय होतं. तर प्रत्येकजण त्या गोष्टीमध्ये गुंतलेला होता. त्यातल्या विनोदांना तो दाद देत होता. हळव्या प्रसंगांना त्यांच्या तोंडातून सुस्कारेसे निघत होते. आणि अर्थात सगळ्यात शेवटी जेव्हा सिनेमा संपला तेव्हा प्रत्येकाने उठून टाळ्या वाजवल्या. ती मुमेंट कमाल होती. आणि मुळात सिनेमा हाऊसफुल होता. ही एक सांगण्यासारखी गोष्ट. मराठी सिनेमा असून तो हाऊसफुल होता. वीकडे मी शो पाहिला. आठवड्याच्या म्हणजे सॅटर्डे संडे मी तो शो नाही पाहिला. तर मी होतो म्हणजे इतकं बोलावंसं वाटतं की त्यामुळे विषय भरकटतोय. मी पुन्हा प्रयत्न करतोय की एका रेषेत तुमच्या पुढे हा सगळा प्रवास मांडावा. गोष्ट खूप सुंदर पद्धतीनं मांडली गेली आहे. जरी ती प्रेडिक्टेबल असली तरीसुद्धा ती खेळवून ठेवते. आणि त्यातले जे काही विनोद आहे, काही प्रसंग आहे ते खूप छान पद्धतीने येतात. म्हणजे मला असं वाटलं होतं की एका पॉईंटला की अरे भरकटतोय का, जे मिशन आहे जे हातात घेतलंय त्या मंडळींनी, त्या मिशनच्या बाहेर कुठे जातोय का, असं मला वाटेपर्यंत पुन्हा तो ट्रॅकवरती आला. सो हेमंत, त्यासाठी तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अभिनय सिद्धार्थ चांदेकर असेल, अमेय वाघबद्दल तर मी बोललोच. अर्थात सचिन खेडेकर, त्यांच्याबद्दल आपण बोलू तेवढं कमीच आहे. कारण कमाल माणूस आहे तो, कमाल अभिनेता आहे. आणि मला एका पॉईंटला असं वाटलं की ते दिनकरराव भोसले होते, शिवाजीराजे भोसलेमधले. आणि आता या सिनेमात जे आहे ते दिनकरराव शिर्के आहेत. त्यांचंच नेक्स्ट व्हर्जन मला काही संवादांमध्ये वाटलं. कारण मुद्दा तोच आहे. मराठी शाळा, मराठी माध्यम, मराठी माणसं, मराठी कल्चर, मराठी संस्कृती याबद्दलच हे सगळं बोलतोय. पण तरीही हा सिनेमा कुठे आव आणत नाही की मी तुम्हाला हे सांगतोय आणि तुम्ही हे करायला पाहिजे. म्हणजे तो उपदेशाचे डोस अजिबात देत नाही. तो तुमच्या समोर सिनेमा म्हणजे सिनेमाच ठेवतो. म्हणजे जेव्हा तिकीट काढून एखादा माणूस, एखादा प्रेक्षक थिएटरमध्ये येतो तेव्हा त्याला उपदेशाचे डोस ऐकायचे नसतात. त्याला आपलं मनोरंजन कसं होईल 2-2.5 तास हे पाहायचं असतं. आणि हा सिनेमा त्या गोष्टीमध्ये यशस्वी झालाय की तो तुमचं एंटरटेनमेंट करण्यात कुठेही, तो तुमचं मनोरंजन करण्यात कुठेही कमी पडत नाही. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जरी तो पुढे जाऊन मराठी शाळांबद्दल बोलत असेल, एका ज्वलंत प्रश्न फक्त मांडत नाही, त्याचं उत्तरही देत असेल, तरीसुद्धा हे सगळं मनोरंजक पद्धतीनं घडलं पाहिजे. लोकांना खेळवून ठेवण्या इतपत छान झालं पाहिजे. याच्यामध्ये ह्या सिनेमाची टीम पूर्ण यशस्वी झाली आहे.
तर हा एक मुद्दा अभिनयाचा. कादंबरी कदम त्याच्यामध्ये आहे, प्राजक्ता कोळी आहे, तिचा पहिलाच सिनेमा आहे. खूप लोक आहेत त्याच्यामध्ये, चिन्मयी सुमित आहे, प्रत्येकजण त्यांच्यात पुष्करा चिरपुटकर आहे, हरीश दुधाडे आहे. प्रत्येक जणाचं कास्टिंग इतकं सुंदर पद्धतीनं झालं आहे की ती माणसं खरीच त्या मातीतली वाटतात, त्या शाळेत घडलेली वाटतात. त्यांचं शाळेबद्दल असलेलं प्रेम त्यांच्या नजरेतून, त्यांच्या अभिनयातून, त्यांच्या प्रत्येक देहबोलीतून जाणवत राहतं. तर कास्टिंगमध्येही हा सिनेमा कुठेही कमी पडत नाही आहे. आणि स्टोरीची पटकथेबद्दलही सांगितलं की ती पटकथा फास्ट आहे, व्यवस्थित छान पद्धतीनं पुढे जाते. वाटत नाही की आपण कुठे बोर होतोय किंवा गोष्ट रेंगाळती आहे, क्षितिजोग आहे. सो ही सगळीच मंडळी, अगदी जीव ओतून या सगळ्या मंडळींनी काम केलं आहे. त्यामुळे एक उत्तम सिनेमा आपल्या समोर येतो. गोष्टीच्या माध्यमातून, पटकथेच्या माध्यमातून, संवादातून, अभिनयातून, सगळ्याच पातळीवर. आता प्रश्न येतो संगीताचा. द फोक आख्यान म्हणजे अख्खा महाराष्ट्र आणि साता समुद्रापार दुबई ज्या शोनी गाजवली, त्या शोचे करते धरते हर्ष विजय यांनी या सिनेमाचं म्युझिक केलं आहे. खरं तर या दोघांनी आपल्या आयुष्याची, आपल्या सिनेमाच्या, सिनेसंगीताच्या आयुष्याची जी काही सुरुवात जर करायची असती तर ती त्यासाठी याच्यापेक्षा बेस्ट सिनेमा असूच शकला नसता. कारण त्यांना जे म्हणायचं आहे त्या शोमधून ते जीव तोडून, रक्त आटवून जे सांगण्याचा प्रयत्न करतात त्या 3 तासामध्ये, त्या लाईव्ह शोमध्ये, तेच हा सिनेमा सांगू पाहतोय. आणि त्यामुळे तो त्यांचंच होमपिच असल्यामुळे ते म्युझिक, ते संगीत इतक्या छान पद्धतीनं इथं आलं आहे. हाकामारीसारखं गाणं, म्हणजे हाकामारी गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी विचार करत होतो की हे या सिनेमामध्ये कशा पद्धतीनं फिट होईल. पण हेमंतनी ज्या पद्धतीने ते गाणं शूट केलं आहे, चित्रित केलं आहे आणि ज्या वेळेस, ज्या ठिकाणी ते गाणं आपल्या पुढे येतं, कमाल. मला त्याच्या शूटिंगबद्दल, ज्या ट्रीटमेंटबद्दल त्याला 100पैकी 100 मार्क्स द्यायचे आहेत. कारण खूप मस्त गाणं ते शूट केलं आहे. सो हर्ष विजय, त्यांची 2-3 गाणी आहेत, त्या गाण्यांमध्ये त्यांनी स्वतःची छाप सोडलेली आहे. या सगळ्यामध्ये एकच सांगायचं आहे की हा सिनेमा फक्त प्रश्न मांडत नाही, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्यासाठी स्ट्रगल केला पाहिजे, त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र आलं पाहिजे, पालकांनी एकत्र आलं पाहिजे, हे फक्त तो सांगत नाही, त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाची बाजू मांडतो. इथं सिस्टमला तो दोष देत नाही आहे. सिस्टमचा जर दोष असेल तर तो का आहे, त्याला काय उत्तर आहे. राजकीय नेते मंडळींवरती आपण सतत फक्त शिव्याद्यांना देऊन शांत बसतो, ते नाही. त्यांचीही बाजू इथं आली आहे, पालकांची बाजू आली आहे, मुलांची बाजू आली आहे, शिक्षकांची बाजू आली आहे. त्यामुळे प्रत्येकाची बाजू इथं आली आहे. त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर आपल्याला मिळतं. तिने प्रश्नही मांडला आहे आणि त्यांनी उत्तरंसुद्धा दिली आहेत. त्यामुळे हा सिनेमा कंप्लीट वाटतो. म्हणजे तो तुम्हाला फक्त प्रश्न उपस्थित ठेवून आता पुढं तुम्ही बघा असं तो करत नाही. त्याच्यामध्ये छान उत्तरं आलेत. आणि हे सगळं करत असताना कुणावरतीही दोषारोप तो करत नाही. माणसं आहेत, समाज आहे, कुणी विलन, कुणी खलनायक, कुणी नायक हे असणार, तरीसुद्धा तो टोकदारपणे कुणावरती बोलत नाही आहे. तो प्रत्येकाची भावना समजून घेतोय. मग तो अगदी ही शाळा पाडून नवीन शाळेचा बिझनेस जे उभे करणार आहे त्यांची पण मनस्थिती काय आहे, ते कोणत्या मनस्थितीतून हे करू पाहतात, हेही तो सांगतो. तर ओव्हरऑल एक सिनेमामधून कंप्लीट अनुभव देणारा क्रांतिज्योती विद्यालय हा सिनेमा आहे. जे मी तो सिनेमा पाहताना अनुभवलं, जो अनुभव मी घेतला, माझ्या शेजारी बसलेल्या प्रेक्षकांनी घेतला, आणि सगळ्यात शेवटी जेव्हा एंड स्क्रोल सुरू झाला, सिनेमा संपला, तेव्हा जेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला, ते सगळं पाहून तो जो अनुभव आहे तो मी इथं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच मी आवाहन करेन की हा सिनेमा, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही नक्की पहा. एक उत्तम अनुभूती तुम्हाला हा सिनेमा नक्की देईल याची खात्री देतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.